नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि रोजच्या भेटीच्या या कार्यक्रमामध्ये आपण अमित सरांसोबत आहोत. सर, मला आज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की उद्या काय होईल, उद्या काय होईल याची खूप भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असते. तर 3 प्रश्न आहेत. ही भीती का येते? ह्याच्या म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी, मात करण्यासाठी काय करावं आणि याचे त्रास काय होतात? उद्याची भीती याचा अर्थ माणूस बऱ्याच वेळेला आत्ताच्या या मोमेंटमध्ये राहत नाही आणि प्रत्येक वेळेला दुसऱ्या क्षणामध्ये विचार करत राहतो किंवा दुसऱ्या मोमेंटमध्ये विचार करत राहतो. याच्यामुळे स्वतःच्या आत्मविश्वासावरती तो बऱ्याच वेळा प्रश्न निर्माण करतो. जेव्हा आत्मविश्वासावरती प्रश्न निर्माण होतं तर तेव्हा त्याला प्रत्येक गोष्टी भीती वाटते. काय होणार आहे ही अँझायटी आहे. ही अँझायटी त्याच्यामुळे निर्माण होते कारण माणूस तो क्षण त्या क्षणामध्ये न राहता असे क्षण निर्माण करतो की जी प्रत्येक वेळेला त्याला त्रासामध्ये घेऊन जाणारी स्थिती असते. मला असं वाटतं तुमच्याकडे जर इमॅजिनेशन पॉवर जास्ती आहे तर भीती निर्माण होणार जास्ती. जर तुमच्याकडे मेमरी पण जास्ती चांगली आहे तरी तुमच्याकडे भीती निर्माण होणार, कारण तुम्ही आयदर भूतकाळात राहता किंवा आयदर भविष्यकाळात राहता. तर या सगळ्यात अगदी सिम्पलेस्ट मोड जो आहे तो म्हणजे तुम्ही ज्या क्षणामध्ये आहात त्या क्षणाचा माइंडफुलनेस तुम्ही क्रिएट करा. त्या माइंडफुलनेसमध्ये राहायला शिका आणि राहताना तो क्षण उपभोगायला पण शिका. ज्यावेळेस जो क्षण येईल तो क्षण तुम्ही कशा पद्धतीने हँडल करू शकाल हे तुमच्या पास्ट एक्सपिरियन्सेसवरती, अनुभवावरती नक्की सिद्ध होतं. तर स्वतःवरती हा विश्वास ठेवा, परिस्थिती कशीही असू दे तरीही मी त्या परिस्थितीला हँडल करू शकेल. डीलिंग द सिच्युएशन आणि हिलिंग द पीपल आपण असं जे म्हणतो तर ते कायम होत राहतं. तर आपण या सिच्युएशनला कायम आणि कायम डील करता येऊ शकतं. आणि हील पीपल म्हणजे हील आपण स्वतः, की आपण स्वतःला त्या हिलिंग मोडमध्ये नेऊ शकतो. तर तुम्ही हा जरूर विचार करा की माइंडफुलनेस कसा स्वतःमध्ये क्रिएट करता येईल. येस. सो आजचा मुमेंट आज जगा, उद्या आहे, प्रत्येकाला चिंता आहे, ते सॉल्व्ह होणारच आहे. ओके, हे होते आजचा व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.